सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. पाकिस्तानला लागून असलेल्या भारतातील राज्यांना सर्वाधिक धोका आहे. राजस्थानसह पंजाबमध्ये सरकारनं रेड अलर्ट जारी केलाय. शुक्रवारी रात्री पंजाबच्या फिरोजपूरमध्ये झालेल्या संभाव्य ड्रोन हल्ल्यात 3 जण जखमी झाले. फिरोजपूरचे एसएसपी भूपिंदर सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. पठाणकोटवर संशयास्पद ड्रोन देखील दिसले आणि सुरक्षा दल त्यांच्याशी सक्रियपणे संपर्क साधत होते. या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन सरकारनं केलेलं आहे. अधिकाऱ्यांनी शुक्रवारी मोहाली आणि पंचकुलासह चंदीगड विमानतळाभोवतीच्या भागात तातडीनं इशारा जारी केलाय. यामध्ये रहिवाशांना संभाव्य हवाई हल्ल्याचा इशारा देण्यात आलेला आहे. नागरिकांना घरातच राहण्याचे आणि खिडक्या किंवा दरवाजांजवळ उभे न राहण्याचे आणि अत्यंत आवश्यक नसल्यास घराबाहेर पडू नये असा सल्ला देण्यात आलेला आहे. गुरुवारी भारतीय शहरांमध्ये पाकिस्तानी ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी लष्करी सुविधांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यानंतर भारतानं प्रतिहल्ला सुरू केला तेव्हा हा इशारा देण्यात आलेला आहे. अमृतसरचे जिल्हा आयुक्त यांनी शहरात रेड अलर्ट जारी केलाय. तुम्हाला थोड्याच वेळा सायरनचे आवाज ऐकू येतील. आपण रेड अलर्टवर आहोत. मी विनंती करतो की तुम्ही घरातच राहा, खिडक्यांजवळही उभे राहू नका. परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतर आम्ही याबाबत तुम्हाला कळवू, त्यामुळे कृपया शांत राहा, घाबरू नका, असं आवाहन जिल्हा आयुक्तांकडून अमृतसर वासियांना करण्यात आलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक. आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे. पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा. पाणी शिळे होत नाही. कपडे धुताना, हात धुताना, दात घासताना आणि दाढी करतेवेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या. झाडांना पाणी घालतेवेळी झारीचा वापर करा. वाहन धुताना बादली किंवा मगचा वापर करा. पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे. नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारित.